हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज माझ्यासोबत आहे जस्ट नील थिंग्स, म्हणजे तुम्हा सगळ्यांचा लाडका नील. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. येस. आज एक वेगळा उपक्रम आम्हाला इथे बघायला मिळाला आणि त्याचा तू हिस्सा होतास आणि त्यातून तुला ते परीक्षण करायचं होतं. पहिल्यांदा मला या उपक्रमाबद्दल ऐकायला आवडेल, नेमकं हे काय? ह्यात विविध भागातनं लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, भाग घेतलेला आहे. ही स्पर्धा जी आहे त्याच्यामध्ये की तुमच्यासाठी मराठी भाषा म्हणजे काय, असा एक प्रश्न विचारल्यावरती आपापल्या पद्धतीने ते व्यक्त होत आहेत. लहान मुलांपासून ते महाविद्यालयापासून ते अजून वेगवेगळ्या काय गट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आणि ते बघायला इतका आनंद होतो आहे की ज्या पद्धतीने ही मुलं व्यक्त होत आहेत या वयात, हे बघताना फार आनंद होतो आहे की मराठी भाषेविषयी इतका प्रेम आत्ता जी काय परिस्थिती त्याच्यामध्ये मी म्हणेन की येणाऱ्या जनरेशनमध्ये ऑलरेडी ते रुजू होत आहे. आणि ते त्याच्याबद्दल खूप छान वाटतं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने कोणी कविता करतं, तर कोणी पत्र लिहिलं आहे मराठी भाषेला, तर कोणी महाराजांचं एक नाट्यछटा म्हणजेच एका प्रकारे अभिनय करून ते सांगण्यात येते. पण ह्याच्या मागचा जो एक साचा जो आहे तो बेसिकली की त्यांच्या मनात मराठी भाषा रुजू होते. हे ऐकताना बघताना खूप भारी वाटतं आहे. आणि आता सुरुवात करताना तू म्हणालास की मराठी भाषा म्हणजे काय असं विचारण्यात येतं, तेव्हा काय हे दाखवलं जातं. तुझ्यासाठी काय आहे? मला असं वाटतं की मराठी भाषा, माझा जो काय कॉन्टेंट आहे तो बऱ्यापैकी इंस्टाग्रामवरती हिंदी मराठीमध्ये आणि यूट्यूबवरती जो मी करतो तो पूर्णपणे मराठीत आहे. आणि माझा जो एक बिझनेस आहे तो पण मराठी माइंडेड नावाने मी मराठी क्रिएटर्ससाठी म्हणून, इन्फ्लुएन्सरसाठी म्हणून बिझनेस आणण्याचा एक त्यासाठी त्या उद्देशाने सुरू केलेली ती कंपनी आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मला अशा ठिकाणी बोलवलं जातं तेव्हा किंवा ते इंट्रोडक्शन आपण म्हणतो एक परिचय देतात, तेव्हा असं म्हणतं की अरे हा मराठी क्रिएटर आहे किंवा मराठी इन्फ्लुएन्सर आहे. तर ते ऐकताना भारी वाटतं. तर मला असं वाटतं की मराठी भाषा माझ्यासाठी माझी ओळखच मराठी भाषा आहे, असं मला असं वाटतं की जर मला कोणी म्हणतं की एक मराठी क्रिएटर आहे तर ती माझी ओळख होते. भाषा मराठी इन्फ्लुएन्सर, मराठी क्रिएटर असं म्हणलं जातं. तर ते मला असं वाटतं की मराठी भाषा माझ्यासाठी माझी ओळख आहे. त्याला जोडून एक पुढचा प्रश्न असेल, कारण सध्या मराठीबद्दल खूप कमी बोललं जातं, खूप कमी लिहिलं जातं, किंवा आता बोलीभाषेतही मराठी खूप कमी होत चालली आहे. पण त्यासाठी जर काही बदल करायचे असतील सध्याच्या युगात तर काय असावे तू काय सांगशील? मला असं वाटतं की घरात सुरुवात करावी आपण. सुरुवात कुठल्याही गोष्टीची ना घरातच होते असं मला वाटतं. कारण बाहेर आपल्याला विविध प्रकारची लोकं भेटणारच आहेत. असं होऊच शकत नाही की अरे बाहेरूनच. मला वाटतं की घरात जे संस्कार असतात त्याच्यावरतीच पूर्ण ही जबाबदारी असायला हवी. जसं की आता माझी आई मराठी शिक्षक आहे, मराठी शाळेत ती शिकवते, मुंबईच्या BMC स्कूलमध्ये ती शिकवते. सो तिन्ही लहानपणापासून, भले माझं शिक्षण इंग्लिश मिडियममधूनच झालं आहे, पण तिन्ही लहानपणापासून मला ज्या पद्धतीने मराठी भाषा, मराठी कविता, मराठी कवी किंवा मराठी लिटरेचर किंवा जे साहित्य जे आहे त्याच्याशी जे तिने मला एक ओळख करून दिलेली आहे. मग ते कॉमिक्स असो, मराठी वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तकं असो, आणि नाटकांना रेग्युलरली जाणं, हे माझ्या लहानपणीचं सांगतो आहे. आता असं वाटतं की घरात जेव्हा आत्ताच्या जनरेशनमध्ये असं आपण म्हणू की आईबाबांना इंग्रजी बोलायला आवडतं मुलांची, आणि त्यांना फार छान वाटतं अरे इंग्लिशमध्ये पोएम बोलून दाखव, पाहुणे आले की. तेच आपण फक्त मराठीत केलं ना तरी भास आहे. किंवा त्यांना ज्या आपल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याशी बघा, गाणी ऐकवा. मराठी गाणी आज माहिती नसते, त्यांना गाणी ऐकवा. थोडं नॉलेज त्यांना देत राहणं, त्यांना घरनं ते पोषण मिळत राहणं. मराठी नाटकांना जा, मराठी सिनेमांना जा, एखादं क्लासिकल सिंगिंगचा काहीतरी क्लास असू दे. म्हणजे फक्त माझ्या मुलांना बाहेर आजच्या जमान्यामध्ये टिकता येईल असं करण्यापेक्षा आपली मराठी भाषेमध्ये पण खूप सारं एक काय बोलतं सोन्याचं एक खाण आहे, ती खाण त्यांच्यापर्यंत पोचवा. बाकी त्यांचं ते पुढे, म्हणजे त्यांना आवड लावून दिली ना तर बाकी सगळं स्वतःहून होतं. जसं मला माझ्या आईबाबांनी काय बसून शिकवलं नाही, मला ते सगळं ओळख करून दिली. आता आज बसून जेव्हा मला माझी एक समज आली तेव्हा मी त्याचा आनंद आस्वाद घेतो. तर ती जर्नी प्रत्येकाची आपापली असतो, प्रवास आपापला असतो, पण त्याची ओळख करून दिल्यानंतर आईबाबांचं काम आहे. आणि मेन म्हणजे घरी जॉईंट फॅमिलीजचा पण एक असतो, एकत्र राहत नाही. तर आजी आजोबांचे संस्कार पण खूप कामाला येतात अशा वेळेला. आईबाबांचे आता बिझी असतील असे म्हणतात, अशा वेळेला आजी आजोबा खूप महत्त्वाचे असतात. तर हे सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि आता जे काही चाललं आहे सगळीकडे की मराठी भाषा हे होते, जे लोक घाबरत आहेत,
की म्हणजे एक भीतीचं एक अरे मराठी भाषा अलिप्त होईल, हे होईल, ते होईल. ह्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी होत आहेत पण की अरे मराठी भाषा वाचवण्यासाठी हे करू, ते करू. तर त्या नादातच मला असं वाटतं की एक असं जर आपला रॉक बॉटम एकदम डाऊन आला असेल तर ते आता इथून वरच जाणार आहे परत. तो आपण म्हणतो ना ती वेव अशी वरखाली होत राहते. तर आत्ता आपल्याला सगळ्यांना असं वाटत असेल की मराठी भाषा जास्त लोक बोलत नाही आहेत, तर बोलत नाहीत म्हणूनच जास्त बोलायला लागलेत. त्याच्याविषयी काही ना काहीतरी होतं आणि त्याच्याविषयी लोकांना आपण ज्ञान द्यायचा प्रयत्न करतोय, जो तो आपापल्या परीने करतोय. सो मला असं वाटतं की काही होणार नाही आहे मराठी भाषेला, सगळं व्यवस्थितच होणार आहे. आपण जे घाबरलो ही भीती पण चांगली, कधी कधी भीतीने चांगल्या गोष्टी घडतात, ते पण चांगलं आहे असं वाटतं. आणि बोला मराठी मला वाटतं हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही, बोला मराठीने खूपच चांगला उपक्रम हा केलेला आहे. याच्यामुळे खूप नवीन आणि टॅलेंटही पुढे येत आहे स्पर्धामुळे. आणि मला वाटतं की लहान मुलांमध्ये ते रुजू व्हायला मदत होते. भले मग त्यांनी पाठांतर करून असो किंवा मनाने लिहिलेलं असो, काही ना होऊ दे, ते मराठी भाषा त्यांच्या अंगवळणी पडते आपण असं म्हणतो ना, तसं होतं आहे त्यांच्याबरोबर. आणि ती सुरुवात, ते मी म्हटलं, ती ओळख महत्त्वाची आहे. नंतर जो तो आपापला प्रवास करू शकतो. एक प्रश्न असा आहे की तू मराठी क्रिएटर म्हणूनच आता तुझी ओळख निर्माण झालेली आहे आणि तुझी पूर्ण गँगसुद्धा आता मराठी क्रिएटर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तर तुला का वाटलं की जसं तू म्हणाला शिक्षण इंग्लिशमधून घेतलं आहेस पण मराठीमधूनच कॉन्टेंट करायचा विचार? माझा सिम्पल विचार होता, जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं होतं तेव्हा मला होतं की जर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आपल्याला रॉ नॅचरल, आपण असं म्हणतो ना की सोशल मीडियावरती तुम्हाला खूप ॲक्टिंग चालत नाही. म्हणजे ॲक्टिंग हा वेगळा विषय झाला, पण सोशल मीडियावरती जे रेग्युलर आपण कॉन्टेंट बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप खरी पर्सनॅलिटी तुमची समोर आणावी लागते. आणि जर तुम्हाला काही खरेपणाने मांडायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, तर मातृभाषेपेक्षा मला नाही वाटत की तुम्हाला लवकर कुठल्या भाषेत सुचेल किंवा व्यक्त होता येईल. तर त्याच वेळेला म्हणून मी ठरवलं की जर मला इथे व्यक्त व्हायचं आहे सोशल मीडियावरती, तर मी मराठीतच होऊ शकतो, कारण की माझा विचारच मराठीत आहे ना. म्हणजे भले मला इंग्लिश चांगली येते, मला हिंदीही चांगली येते आणि मला उर्दूही चांगली येते. असं काही आपण अजून 4 भाषा जरी येत असतील तरी मराठी भाषे इतका कॉन्फिडन्स आपला बाकी कशात नसू शकतो. म्हणून मी म्हटलं की आपण मराठीतच सुरू करूया. एक शेवटचा प्रश्न ह्याला जोडून नसेल, आता तुम्ही सध्या जो तुझा आम्हाला कॉन्टेंट बघायला मिळतोय तो सगळा एका रियालिटी शोला जोडून आहे, म्हणजेच बिग बॉसला. आणि आता करणही बाहेर आला आहे, त्याच्यावर एक प्रतिक्रिया काय? हां, मला असं वाटतं की करण जोपर्यंत आत होतं त्याला सपोर्ट करायला मी यूट्यूबवरती बिग बॉसचे स्ट्रीमिंग वगैरे करत होतो. बट आता तो बाहेर आला आहे. सो आता मला म्हणजे आता मी नाही करते सध्या आणि माझं बघणंही कमी झालं, कारण मी करण होता म्हणून बघत होतो. पण येस, काय नाही, मला असं वाटतं की आला आहे बाहेर. ओके, थँक्यू सो मच. आम्हाला खूप आवडलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. थँक्यू सो मच.